मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. माझ्या सेट सफर या शोला तुम्ही सगळेच जण खूप उत्तम प्रतिसाद देत आहात. म्हणूनच आज मी अशा काही इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे ज्या ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. माझ्या मागे जर तुम्ही बघत असाल तर घरकुल हा बंगला दिसतोय, पण हा बंगला तुम्ही आधीही एका मालिकेत बघितला होता. ती मालिका म्हणजे स्टार प्रवाहाची आई कुठे काय करते, तेव्हा हा बंगला समृद्धी बंगला म्हणून होता. आणि हाच बंगला, हाच सेट थोडासा आतमध्ये इंटिरियर एक्सटिरियर वेगळं करून तुम्हाला आत्ता दिसतोय तुला जपणारा आहे या मालिकेत आणि घरकुल या बंगल्याच्या नावाने. माझ्या आजूबाजूचा परिसर बघितल्यावर तुमच्या लक्षातच येईल की आई कुठे काय करतेचा हा आवार तुम्हाला इथे दिसतोय. आणि समोर जे आहे, जे गौरीचं घर म्हणून आपल्याला बऱ्याच वेळेला दिसत होतं, तिथे आत्ता आपल्याला मीराचं घर म्हणून दिसतं आहे. सो अशा बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी आहेत या सेट विषयीच्या, कारण ही मालिकाच खूप इंटरेस्टिंग आहे. त्याच्यामुळे किती VFX केले जातात, क्रोमावर कसं शूट होतं आणि एकंदरीतच हा बंगला नेमका आतून आहे कसा, चला तर जाणून घेऊया आपण. सेट सफर दिसतं तसं नसतं या माझ्या खास शोमधून. आणि आपल्याला हा सेट दाखवणार आहेत मंजिरी अर्थात शर्वरी लोहकरे ताई. चला. घरकुल हे नाव तुम्हाला दिसतच असेल. सो हा तो बंगला आहे तुला जपणारा आहे मालिकेचा. आणि आत्ता मी तुम्हाला म्हटलं तसं शर्वरी ताई आपल्याला हा बंगला कसा आहे, काही इंटरेस्टिंग गोष्टी कशा शूट केल्या जातात त्या आपल्याला सांगणार आहेत. आणि बऱ्याच वेळेला ज्या ठिकाणी आपण त्यांना पाहतो, बरेच सीन त्यांचे ज्या ठिकाणी शूट होतात त्याच ठिकाणी आत्ता त्या बसलेल्या आहेत. शर्वरी ताई माझ्यासोबत आहे. स्वागत आहे ताई लोकमत फिल्मीमध्ये. हॅलो. हॅलो. सो मच. कशी आहेस? मी मस्त. तुम्ही कशा आहात? छान आहे. वेलकम. येस, थँक्यू. आणि खरं तर खूप इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, कारण मालिकाच खूप वेगळ्या लेवलची आहे. मालिकेत घडणाऱ्या गोष्टी खूप वेगळ्या आहेत. सो त्या कशा शूट केल्या जातात आणि रिअलमध्ये त्या कशा असतात हे आम्हाला जाणून घ्यायचंय. सुरुवात कुठून करूया आपण? सो सुरुवात आपण या झोपाळ्यापासूनच करूया. ओके. मंजिरीची फेवरेट जागा आहे. म्हणजे जेव्हा तिला काही प्लॅन करायचं असतं तेव्हा ती इकडे येऊन बसते आणि बरेच सीन्स इथे झालेले आहेत. सो ही तिची फेवरेट जागा आहे, हा झोपाळा. त्यामुळे शक्यतो दुसऱ्या कुठल्या आर्टिस्टचे सीन्स इथे होत नाहीत. हा स्पेशली माझ्यासाठी झोपाळा ठेवलेला आहे इथे. आणि मला आधी इथपासून ह्या एरियापासून आपण सुरुवात करूया, कारण जेव्हा मंजिरी पहिल्यांदा मार्जारीकडे गेली होती तेव्हा तिची एंट्री इकडून होती आणि त्याच्यानंतर ती त्या गुहेत गेली होती. ओके. तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगते. येस. सो इथून माझी एंट्री झाली होती आणि तुम्हाला आठवत असेल तर पौर्णिमेची रात्र होती ती. आणि मी आले आणि तोपर्यंत लोकांना माहिती नव्हतं की माझं कॅरेक्टर काय आहे. म्हणजे ती इव्हिल पण आहे, ती निगेटिव्ह पण आहे. येस. आणि त्याच्यानंतर मी इकडे आले आणि इकडे या पॉइंटला मी थांबले आणि त्याच्यानंतर मी चंद्राकडे पाहिलं, माझे केस सोडले आणि मग मी डायरेक्टली मार्जारीच्या गुहेत गेले. तर ह्याच्यातली गंमत मला सांगावीशी वाटेल की माझे केस कंपॅरेटिव्हली जे ओरिजिनल केस आहेत ते एवढेच आहेत. आणि आम्ही जेव्हा लांब केस माझे दाखवतो तेव्हा तो विग आहे. तर जेव्हा ते केस सोडायचे होते तर हा आंबाडा जर का सोडला तर तो कम्प्लिटली असा एक तर सुटत नाही. त्याच्यासाठी आम्हाला जरा त्याच्यामध्ये गिमिक करायला लागलं होतं की आम्ही तो सोडला आणि मग त्याच्यानंतर मी आत जाऊन विग लावून आले. मग त्याच्यानंतर त्याचा आंबाडा घातला आणि तो फक्त खूप क्लोज शॉटमध्ये आम्ही तो असा सोडला आणि मग ते असे केस सुटले असं ते दिसलं होतं. पण ते इतक्या टॅक्टफुली आमच्या डिरेक्टरनी ते सगळं शूट केलं होतं की ते लक्षातच येत नाही. तर अशी ती गंमत असते. तर तुम्ही जेव्हा पुन्हा कधी बघाल किंवा मागचे काही एपिसोड्स बघाल तुम्हाला तेव्हा ते लक्षात येईल की काहीतरी यांनी गंमत केलेली, पण तरी सुद्धा ते इतकं रिअल वाटतं. असं ते आहे. ती ट्रिक वापरली ती आता कदाचित प्रेक्षक बघताना तुम्ही जे सांगितलंय ते कदाचित अप्लाय करून बघतील तसं होतं. आणि एक्झॅक्ट याच हे जे फाउंटन आहे जे आम्हाला मालिकेतही दिसतं, याच रोडने अशी ती गुहा अशी दाखवली होती आणि ते सगळं क्रोमावर शूट केलं होतं. करेक्ट. सो क्रोमाची कन्सेप्ट तुम्ही जर का आता YouTube आपल्याकडे अवेलेबल आहे तर त्याच्यावरती गेलात आणि तुम्ही क्रोमावरती शूट होणारे सीन्स असं टाकलं तर तुम्हाला डिटेल त्याचं व्हर्जन कळेल, कारण बऱ्याच फिल्म्समध्ये ते वापरलं जातं. तर आता हा एक सेटअप इथे दिसत असेल तुम्हाला, हा ग्रीन सेटअप. सो जेव्हा क्रोमा करतात तेव्हा एक मोठा असा ग्रीन किंवा ब्लू कलरचा पडदा लावला जातो. एक मोठा, म्हणजे मार्जारीबरोबर जे सीन शूट होतात त्याच्यात तर खूप मोठा पडदा असतो, तिथे बॅकड्रॉप असतो आणि मग त्याच्या समोर आम्ही ते शूट करतो. आणि तो जो ग्रीन जो बॅकड्रॉप असतो त्याच्यावरती मग तुम्ही
ते क्रोमा जेव्हा प्रोसेस होतं त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावरती काहीही दाखवू शकता. म्हणजे आता तुम्हाला दिसताना एक गुहा दिसते जिथे वेगवेगळे असे ऑरेंज कलर्स आहेत, वेगवेगळे कलर्स आहेत आणि त्याच्या जागी तुम्हाला जर का डोंगर दाखवायचे असतील, नदी दाखवायची असेल तर तुम्ही ते मागे काहीही दाखवू शकता. तर इव्हन न्यूज चॅनलवरती पण मला वाटतं वापरलं जातं की मागे आपल्याला वेगळंच दिसत असेल तर लोकांना असं वाटत असेल हे तर स्टुडिओमध्ये शूट करतात आणि मागे काही वेगळं कसं काय आपल्याला दिसतंय, म्हणजे एक्सटिरियरचा एखादा शॉट, तर ते क्रोमा तिथे तो वापरला जातो. तर इथे हा जो क्रोमा लावलेला आहे तर तिथे तुम्हाला अंबिका आहे, तिने चाफ्याचं झाड लावलेलं आहे. तर ते आम्ही इथे इमॅजिन करतो. म्हणजे एक त्या क्रोमावरती तिथे एक अशी टेप लावली जाते आणि मग मी जेव्हा इथून शूट करते तेव्हा मी त्या टेपकडे बघते आणि क्रोमा झाल्यानंतर तिथे आपल्याला एक झाड दिसतं आणि जे आउट हाऊस आहे जिथे अंबिका जळून मेली आहे तर ते जळलेलं आउट हाऊस पण ते क्रोमावरतीच केलेलं आहे, तर ते दिसतं. तर आता ह्या घरासमोर आयडियली ही एक बिल्डिंग आहे, पण दिसताना आपल्याला दिसतं की आउट हाऊस समोर आहे. असं ती गंमत आहे. आता ही जी बिल्डिंग आहे तर इथे खाली आपली जी मीरा आहे तिची रूम आहे, इथे ती शूट केली जाते. पण आपल्याला सिरियल मध्ये ती आतच दिसते. सो रूम्स वेगवेगळ्या ठिकाणी असतात पण जॉग्राफी वाईज तुम्हाला दिसताना ते सगळं घरातच आहे, असं आहे. आणि इथे जे सगळे पुरुष आहेत त्यांची इथे वर मेकअप रूम आहे. आमचा चेतन, अजित. सो असं आहे. आणि इथे आउटडोअरला बरेच सीन्स शूट केले जातात आणि आउटडोअरला खरं तर खूप गंमत येते आणि आमच्या सिरियलमध्ये स्पेशली आउटडोअर सिक्वेन्सेस खूप आहेत. कारण शिवनाथ त्यांचं तर सगळं आउटडोअरलाच होतं. आत्ता तुम्हाला बघताना खूप छान वाटत असेल किंवा आम्हाला करतानाही छान वाटतं आउटडोअर सिक्वेन्सेस, पण आता पावसाळा सुरू झालेला आहे त्यामुळे त्याचे एक वेगळे चॅलेंजेस असतात. कारण आता पावसाळा सुरू झालाय असं म्हटल्यानंतर त्या पद्धतीने ते सीन्स प्लॅन केले जातात. पण आज पाऊस आहे उद्या नाही असं म्हटल्यानंतर म्हणजे ते चॅलेंज तुम्हाला त्या त्या दिवसाला फेस करावं लागतं. म्हणजे बरेचदा असं होतं की 2-1 तासाचाच तो सीन असेल पण एक दिवस असा आला होता की मध्ये कधीही पाऊस पडत होता तेव्हा तो सीन अख्खा दिवस तो सीन आम्ही शूट करत होतो. एक सीन म्हणजे तो सीन होता साधारण एक 5 ते 7 मिनिटाचा पण त्याला शूट करायला आम्हाला 12 तास लागले. बापरे. सो असे चॅलेंजेस पण आम्हाला खूप फेस करावे लागतात. आणि आपण जो एपिसोड बघतो तो साधारण एक 22 मिनिटाचा असतो, पण तो 22 मिनिटाचा एपिसोड शूट करण्यासाठी किमान 3 ते 4 दिवस लागतात. आणि त्यातून जर का खूपच काहीतरी आता लग्नाचा सगळे सिक्वेन्सेस होते तर लग्नाचा सिक्वेन्स दिसताना तो दिसतो 7च मिनिटाचा, पण त्याला आम्हाला ऑलमोस्ट एक 2 ते 3 दिवस लागले ते 7 मिनिटं शूट करायला. तर अशी पण गंमत असते, ती फक्त आम्हालाच माहिती असते. पडद्यावरती बघताना म्हणजे मी पण प्रेक्षक म्हणून बघते तेव्हा ते माहिती असतं आपल्याला की एवढा वेळ आपण शूट करत होतो, अरे एवढंच असं पण आता तुम्ही मगाशी जो केस सोडण्याचा सीन म्हणाला तो पण माझ्या मते तुम्ही म्हणाला दिसताना तो फार कमी मिनिटाचा दिसतो, पण ते शूट करायला किती वेळ लागतो? सो तेच सांगते, तर तो शूट करायला आम्हाला ऑलमोस्ट मला वाटतं 1-2 तास लागले. कारण आम्ही जेव्हा तो पहिल्यांदा शूट केला तेव्हा असं दाखवलं होतं की माझेच केस वापरून ते करूया आणि इथपासूनच शॉट लावूया, म्हणजे खाली लांब केस आहेत किंवा माझे ओरिजिनल शॉट आहेत ते कळणारच नाही. पण ते जेव्हा आम्ही ओपन केले तेव्हा ते विक प्रमाणे जो त्याला एक फ्लो येतो, फॉल येतो, तो आम्हाला दिसत नव्हता, तर ते काही वर्क होत नव्हतं. मग त्याच्यानंतर आम्ही ट्रायल्स अँड एरर्स केले आणि हा सीन रात्री शूट करायचा होता त्यामुळे तो आम्ही 8 वाजता सुरू केला. मग तो फायनली एक 12-12:30 पर्यंत तो संपला सीन. म्हणजे त्याला एक 4 तास लागले. त्या किती हार्डली 30 सेकंदाचा सीन असेल तो, पण त्याला एवढा वेळ लागला. आणि त्याच्यानंतर आमचं एकदा ते पॅटर्न सेट झाला की ओके असं करायचं, मग त्याच्यानंतर मग वेळ नाही लागला. पण सुरुवातीला जेव्हा तुम्ही नवीन सिरियल जेव्हा सुरू होते तेव्हा म्हणजे पहिल्यांदा एखादी आपण गोष्ट करत असतो त्याला थोडासा वेळ लागतो डेफिनेटली. येस. आणि आता आपण बंगल्याच्या आत जाऊया कारण खूप मोठा बंगला आपल्याला लार्जर दॅन खूप छान ग्रँजर. घरकुल नाव आहे आमच्या बंगल्याचं. येस. आणि इकडे या आधी पण एक खूप पॉप्युलर एक मोठी सिरियल त्याचं शूट होऊन गेलं इकडे. म्हणजे तो गुढीपाडव्याचं सीन पण तुमचे इथे बरेच बाहेर होता. आत शूट चालू होता, मी जरा हळू बोलते.
आता पावसाळा सुरू झाल्यामुळे आमचे मॅक्झिमम सीन्स इकडे घडतात. ओके. आता जे सीन्स आउटडोअरलाच करायला लागणार आहेत त्याला काही पर्याय नाही, ऑप्शन नाही आहे, पण अदरवाईज ते सीन्स इथे शूट केले जातात. ओके. आपण आता आज जाऊया. मी फक्त थोडं हळू खूप मोठा आहे ताई, त्याच्यामुळे इथे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कॉर्नर माझ्या मते शूट होत असेल. बराच होतं ना. आपण मला वाटतं हॉलचा नंतर दाखवूया. मी तुम्हाला इकडची रूम स्वतः ही जी रूम तुम्ही बघताय, हे प्रेक्षक गेस करू शकतात का बघूया. एकदा रूम त्यांना फक्त दाखवा. हे पेंटिंग्स आणि सगळं बघून तुम्हाला गेस करता येतं का बघा. सो डिफिकल्ट आहे गेस करणं. अरे यू आर राईट. ही मायाची बेडरूम आहे. सो आत्ता ती जरा खूप मेस आहे इथे, कारण ती लावलेली नाही आहे, पण आमचं जे सेटिंग डिपार्टमेंट आहे त्यांची ही सगळी रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि ते खूप छान पद्धतीने ही रूम डेकोरेट करतात. प्रत्येक रूम डिझाईन करताना पण त्याचा खूप नीट विचार केला जातो चॅनलकडनं. कुठेही रिपिटेटिव्ह नाही वाटलं पाहिजे. सो मायाची रूम असताना हा बेड असा असतो, हे पेंटिंग्स वगैरे सगळं असतात. आणि इकडेच अजून 2 आर्टिस्टची बेडरूम आहे, ती शूट केली जाते. ती म्हणजे नर्मदा आणि दामोदर. अच्छा. सो त्यांची रूम शूट करताना हा बेड इकडे असतो आणि हे सगळं शेल्फ आणि ह्याची रचना कम्प्लिटली बदलली जाते. सो तुम्ही आता जेव्हा सिरियल बघाल तेव्हा बघा, तुम्हाला फिगर आउट करता येतं का की 2 म्हणजे एकच रूम आहे आणि 2 वेगवेगळ्या लोकांच्या रूम्स आहेत. ओके. या रूममध्ये शूट करताना, आता ही माझी मेकअप रूम आहे. मी, माया आणि मीरा आम्ही या मेकअप रूममध्ये असतो. आमचं नाव पण आहे तिथे. सो इथे शूट होताना आमच्यासाठी प्रॉब्लेम इतकाच होतो की हा जो शेल्फ आहे ह्याच्याहून एक मोठा शेल्फ इकडे या दाराच्या समोर लावला जातो, कारण इकडे एक दार आहे हे त्यांना हाईड करायचं असतं, म्हणून तिकडे तो लावला जातो. आणि ही शेल्फ आहे का? ही पण असू शकते किंवा नाही. अजून एक वॉल सारखं आहे ऍक्च्युली शेल्फ पेक्षा. तर ती वॉल इथे लावली जाते आणि त्याच्यानंतर तुम्हाला आत जाता येत नाही आणि बाहेरही येता येत नाही. त्यामुळे इथे सीन असला की एकतर आम्हाला त्या रूम मध्ये शिफ्ट व्हावं लागतं. म्हणजे मागे एकदा अगदी सुरुवातीचे दिवस होते तेव्हा आम्हाला माहिती नव्हतं हे लॉक वगैरे करतात. तर मी आत राहिले होते आणि मी 1-2 तास आतच होते, मला बाहेरच येता येईना. आणि माझे कॉस्ट्युम्स आणि सगळंच म्हणजे कोणालाच आत येत नव्हतं, त्यामुळे मी तयारच झाले नव्हतं. मेकअप करून नुसती बसले होते. तर आता आम्हाला ते लक्षात आलंय, त्यामुळे आम्ही ते त्या पद्धतीने सगळं अरेंजमेंट करून ठेवतो आधी. तर अशी ही माया, नर्मदा आणि दामोदरची रूम आहे. ओके. आणि इथूनच हे जे मिरर आहेत, पण हे मालिकेतही इथे किचन आहे असं आपण इथून बघू शकतो. हो. सो आता काय, जेव्हा हे किचन आहे आता त्याचा जो एंट्रन्स आहे तो दुसरीकडनं आहे, पण जेव्हा आम्ही शूट करतो तेव्हा कॅमेरासाठी स्पेसिफिक जागा अलॉट केलेल्या असतात की इकडून जर का अँगल घ्यायचा असेल तर ही बेसिकली कॅमेराची जागा आहे, इथून आतलं शूट केलं जातं. पण जेव्हा ही रूम दाखवली जाते तेव्हा इथून किचन दिसत नाही, हे पडदे बंद असतात किंवा इथे वॉल असते एखादी, असं आहे. तर हे कॅमेरासाठी ती जागा अलॉट केलेली आहे. आणि किचनचा एंट्रन्स दुसरीकडनं आहे. आपण किचनमध्ये जाऊया आता. येस. वेलकम टू आवर किचन, जिथे आम्ही काही काम करत नाही. म्हणजे मी स्पेसिफिकली, म्हणजे ऑफकोर्स सिरियलमध्ये असं दाखवलं आहे की ती सगळं मॅनेज करत असते, पण सगळी तयारी आधीच झालेली असते आमच्यासाठी. ॲज आय सेड की सेटिंग डिपार्टमेंटचा खूप मोठा त्याच्यात पार्ट आहे प्ले करण्यासारखा. म्हणजे जर का काही पोहे बनवले असतील तर ते आधीपासूनच बनवलेले असतात. पण एक आहे की आता ही शेगडी आहे तर त्याला सिलेंडर आहे प्रॉपर, म्हणजे ते लिटअप करायचं असेल तर ते
केली जाऊ शकते ती. ओके. पण अदरवाईज आहे ना ताई, किचन मध्ये आल्याना जेव्हा सेटचे किचन असतात ना तेव्हा अर्ध्या गोष्टी खोट्या असतात किंवा काही भरलेल्या असतात गोष्टी, काही भरलेल्या नसतात, आपण दाखवतो. सो इथे अशा काही गोष्टी आहेत ज्या चीट म्हणून वापरतात तुम्ही, किंवा ह्या कबर्ड मध्ये असतील किंवा हे फ्रीज असेल, हे बंद असतात पण दाखवताना आपण चालू दाखवतो. सो आता ह्या फ्रीज बद्दल तुम्हाला काय वाटतं? बघून तरी चालू वाटतोय. सो हां, तो चालू होता. आत्ता तो जस्ट जरा खराब झालाय, पण तो चालू फ्रीज आहे, तर त्याचा वापर पण आम्ही करतोच. अच्छा. पण ॲज यू सेड, बरेचदा दाखवलं जातं की म्हणजे फळं पण जी डायनिंग टेबलवर ठेवलेली असतात ती खोटी असतात. जर का त्याच्यातलं एखादं फळ खायचंच असेल तर ऑफकोर्स ते आणलं जातं, किंवा आम्ही जेवणाचे आमचे जे सीन्स असतात तिथे प्रॉपर जेवण तयार असतं. ब्रेकफास्टचे असतील तर ते तयार असतं, फ्रेश बनवलं जातं. आणि हे आमचे सेटिंग दादा आहेत, राजदादा. ओके. तर हे सगळं ते सांभाळतात. आणि इकडे हे सगळं म्हणजे प्रॉपर आता ते रामपुरे म्हणजे मोठं घराणं आहे, त्यामुळे जी क्रॉकरी वापरली गेली तर ती त्या फॅमिलीला, त्याच्या स्टेटसला सूट होणारी, शोभली पाहिजे तशी ती आहे, किंवा डिझाईन पण त्या पद्धतीने केलेलं आहे. इकडे हे कबर्ड जे आहे हे बरेचदा वापरलं जातं. सो ह्याच्यात आपण बघूया, आता ह्याच्यात जे काही ठेवलेलं आहे ते खरं आहे. ते खरं आहे. आता जे दिसणार आहे ते खरं आहे. आता हे जे कबर्ड आहेत हे आम्ही वापरत नाही, त्यामुळे मग तिथे काही ठेवलेलं नसतं. आणि जर का अशी वेळ आली तर असतं. आता मायक्रोवेव्ह पण चालू आहे, सगळं आमच्याकडे तसं वर्किंग कंडिशन मध्ये. ओके. पण ह्या किचन मध्ये मला एक वेगळी गोष्ट दिसली, ती म्हणजे हा डब्बा. आणि ह्या डब्यात, आणि हे पण माझ्या मते हे मी सांगते तुला काय. हा डब्बा इथे दिसतोय, पण या डब्यात, किचन मध्ये या डब्यात मला भरपूर सारी टिकल्यांचे पाकिट्स, आणि बरं असे एक दोन नाही आहेत, तुम्ही बघाल तर किती आहेत बघा. बाप रे, खूप आहेत. म्हणजे तुम्ही मागाल ती टिकली, एक्झॅक्टली शेपची, साईजची, कलरची तुम्हाला इकडे मिळेलच. सो असं आहे. आणि ह्याच्याबद्दल मी सांगते. आता हे मुव्हिंग काउंटर्स आहेत. थांबा, सॉरी, हा नाही आहे, तो मुव्हिंग काउंटर आहे, आता तो हल्ला तो. सो शक्यतो हे प्लेसमेंट जे आहे ते चेंज नाही होत, पण आमचं जे इव्हन डायनिंग टेबल आहे ते पण त्याला व्हील्स आहेत. ओके. सो तिकडे आता पूजेचा सीन होत होता, जिथे डायनिंग टेबल होतं, तर ते डायनिंग टेबल शिफ्ट करून इकडे आणण्यात आलं होतं. ओके. सो बऱ्याचशा कपाटांना किंवा शेल्व्स किंवा अशा गोष्टींना त्यांनी व्हील्स लावून ठेवलेले आहेत, इझी पडायला, मुव्हेबल आहे. आणि इकडे नर्मदा, अनन्या आणि अंबिका ह्यांची मेकअप रूम आहे. ओके. पण हे दिसताना जेव्हा किचन मध्ये असा रूम आपल्याला दिसत नाही, मग तेव्हा इथे हा रूम हाईड करण्यासाठी काय ट्रिक वापरली जाते? लकीली काय होतं, किचनचे सीन्स होताना ना, बरेचदा जर का आता हे हाईड नाही आम्ही जनरली करत, पण जेव्हा तो जो अँगल लावलेला जातो किंवा ते मॅग्निफिकेशन जे असतं त्याच्यामध्ये इथपर्यंतच तुम्हाला दिसतं. ओके. सो हा दरवाजाच तुम्हाला दिसत नाही. सो ते कॅमेरामॅनची ती सगळी ट्रिक असते आणि कला असते, त्यांची स्किल असते. तर म्हणून तर तुम्हाला जेवढं दाखवायचं आहे तेवढंच आम्ही त्या कॅमेरामॅनला दाखवतो. आणि इथून एक डोर आहे, आता या डोर मधनं बाहेर गेल्यावर तिथे आपल्याला काय दिसणार आहे? सो मी परत आता जरा हळू बोलते कारण वरच सीन चालू आहे. येस. सो हा जो जिना आहे हा वर चाललाय, आणि आता आपण सीन पाहिला वर. येस, वरती सुरू आहे. तिकडे त्या कॉरिडॉरमध्ये जातो आणि तिथे सगळ्यांच्या बेडरूम्स आहेत. ओके. सो हा सेटवरचा जिना आहे, आणि हा आपला जो म्हणजे सेट म्हणजे अजून हा घरकुलमधला जिना आहे. ओके. ओके. हा रिअलवाला जिना आहे. ओके. पण इथूनही वरतीच, इथूनही वरच जातात. ओके. सो बेसिकली एक त्याच्यातली टेक्निकल गोष्ट असं सांगते की ही एक जी बिल्डिंग आहे त्याच्यातला एक बेसिक स्ट्रक्चर त्यांनी तसंच ठेवलेलं आहे. म्हणजे आमच्या मेकअप रूम्स असतील, हा जिना असेल, हे 2 फ्लोअर्स आहेत अजून वर. ओके. आणि हे जे बाकीचं बांधलेलं आहे ते त्याच्या अवतीभोवती बांधलेलं आहे. म्हणजे समोरची बिल्डिंग जशी तुम्हाला दिसते तशी एक आहे कन्स्ट्रक्ट केलेली, आणि त्याच्या अवतीभोवती ते बांधलेलं आहे सर. तुम्हाला जसं ते डिझाईन हवं असेल त्या पद्धतीने. ओके. सो मी तुम्हाला वर नेते. आता हा सीन संपला की मग आपण वर जाऊ. येस.
हा कॉर्नरही ताई माझ्या मते बऱ्याच वेळेला ही पेंटिंग आपल्याला दिसते, ही पेंटिंग दिसते. सो बऱ्याच पेंटिंग ही असू दे किंवा एक आणखीन एक हॉलमध्ये पेंटिंग आहे. सो ह्या पेंटिंग खास इथे बंगल्यामध्ये ऑलरेडी होत्या की ह्या मालिकेसाठी वेगळ्या बनवून घेतल्या? मालिकेसाठी बनवून घेतलेल्या आहे. कारण ॲज आय सेड की रामपुरेंचं घराणं आणि त्या स्टेटसला किंवा त्यांचे काय चॉईसेस असतील, काय पद्धतीचं फर्निचर त्यांच्याकडे असेल, सगळ्या गोष्टींचं विचार करून आमचे जे आर्ट डायरेक्टर आहेत त्यांनी ते डिझाईन केलेलं आहे. तर हे पेंटिंग किंवा आता तिकडे हिचं अंबिकाचं फोटो त्याच्या मागे पण एक पेंटिंग आहे असंच. अच्छा. तर ते आहे. आणि काय अजून गंमत, हां इथे वर तिकडे एक जागा आहे, लाईट्स जे दिसतात लाईट्स दिसतात. ओके, झुंबरच्या मागे. आणि ह्या झुंबर खाली वेदाला मारण्याचा जो प्रयत्न झाला होता तो ते इथेच हॉलमध्ये. सो आता हे जे झुंबर आहे ते प्रॉपर खालपर्यंत येऊ शकतं. ओके. आणि तुम्ही जर का नीट पाहिलं तर ते दिसताना खूप भव्य दिसतंय. आणि काय 10-1 लाखाचं वगैरे झुंबर असेल, पण त्याचं बनवताना ती जी कॉस्ट आहे ती खूप कमी असते कम्पॅरेटिव्हली. तर ते दिसताना आपल्याला लांबून असं वाटतं की खूप भव्य, आणि तीच स्किल आहे परत आर्ट डायरेक्टरची. तर हे ते झुंबर आहे. ओके. आणि तिकडे वर जायला बाहेरून एक रस्ता आहे, तो जिना खूपच स्टीप आहे. बाहेर म्हणजे आपण आता बंगल्याच्या बाहेर होतो तिथे? तिकडून मागून एक रस्ता आहे. ओके. तिकडे जाताना खूपच ते जरा डेंजरस आहे, पण आम्ही करतो. इट इज पार्ट ऑफ शूटिंग. येस. आणि आणखीन एक इथे ना फर्निचर बरेच एस्थेटिक असं फर्निचर आपल्याला दिसतं. आणि बुकशेल्फ मी एवढे बघते ना, तर मला त्याच्या मागची इंटरेस्टिंग स्टोरी, कारण बरेच बुक्स आहेत. बुक्स कधीतरी ते वाचले जातात. आता इथे एक मोठं बुकशेल्फ आहे. सो त्याच्यातले बुक्स बाबा कधीतरी आले टाईमपास म्हणून एखादं चाललं, कुठले बुक्स ठेवले, असं कधी सर्चिंग होतं तुम्हा कलाकारांचं? बरेचदा म्हणजे बुक्स घेतले जातात, आत नेले जातात आणि ते ठेवलेले असतात तिथेच. कारण आम्हाला वेळच मिळत नाही ते वाचायला. कारण जेव्हा कधी असा वेळ असतो तेव्हा आम्ही एकतर मोबाईलवरती काहीतरी बघत बसलेलो असतो. वेळ खूपच कमी मिळतो. पण मी इकडनं एक 3-4 बुक्स नक्की काढलेले आहेत. काढल्या, त्या आत घेऊन गेले आणि त्या तिथेच ठेवलेल्या आहेत. वाचल्या गेल्या नाही आहेत. पण खूप किती बुक्स आहेत बघशील तर. तिथे एक बुकशेल्फ आहे. आणि त्यामुळे डेफिनेटली, आणि खूप इंटरेस्टिंग आहेत लकीली. त्यामुळे नेतो तर नक्कीच आम्ही आत बुक्स ते वाचायला. पण इथेही बुक्स आहेत. आणि इथे माझ्या मते ते पेंटिंग आहे ज्याच्यावर हा फोटो लावला गेलेला आहे. पण हे दरवेळेला असंच रिप्लेस होतं का हा फोटोही कुठेही दुसरीकडे प्लेस केला जातो? नाही, इथेच असतो तो फोटो. आता तरी तो सध्या इथेच आहे. आणि ह्याच्या मागे तिकडे जसं एक पेंटिंग आपण पाहिलं तसं सेम पेंटिंग ह्याच्या मागे पण आहे. ओके. सो जेव्हा हा फोटो काढण्यात येईल तेव्हा ब्लँक स्पेस नसेल तिथे एक पेंटिंग ऑलरेडी आहे. ओके. हा जो कोपरा आहे तो खूप सुंदर आहे खरं तर. पण तो आम्ही अजूनही वापरलेला नाहीये, कारण सगळे मेन सीन्स आमचे इथेच घडतात. बरोबर. पण तो खूप छान एक डिझाईन केला त्यांनी कोपरा. आणि कोझी आहे एका कॉर्नरला, छान असा. खूप छान आहे. आणि तुम्ही बघाल तर सगळीकडे खूप मोठे मोठे मिरर्स आहेत. तिथे आपण आता जिन्यावरनं जाऊ, तिकडे पण खूप मिरर्स आहेत. तर ते मिरर्स स्पेशली मंजिरीसाठी त्यांनी ते डिझाईन केलेले आहेत. कारण ती स्वतःला खूप सतत आरशात बघत असते. हे तुम्ही बऱ्याच सीन्समधनं पाहिलेलं असेल. तर तिला तिच्या सौंदर्याबद्दल, ती कशी दिसते ह्याच्याबद्दल तिला टापटीप राहायला आवडतं. आता ते का कसं ते आपल्याला पुढे जाऊन कळेल, पण हे मिरर्स स्पेशली त्या कारणासाठी डिझाईन केलेले आहे. ओके. आणि माझ्या मते मिरर्समध्ये पण ती एक टेक्निक वापरली आहे की त्याच्यात आपण पूर्णपणे दिसत नाही आहोत, तो थोडासा असा ब्लर केलेला आहे. सो त्याच्यावरती आय गेस एखादं क्रीम किंवा काहीतरी सोल्युशन लावलंय, त्याच्यामुळे तो दिसताना आपल्याला वाईड मध्ये मिररचाच इफेक्ट येतो. पण होतं काय बरेचदा की जर का इथे एखादा शॉट असेल आणि मी अशी उभी आहे आणि कॅमेरा इकडे असेल तर कॅमेरामध्ये म्हणजे मिरर मध्ये तो कॅमेरा दिसतो, म्हणून ते ब्लर करायला त्यांनी ती टेक्निक वापरली. वा. सो या हॉलमध्ये बरेच आपल्याला सीन पाहायला मिळतात आणि इथे झुंबरच्या खाली बरेच सीन होतात. आणि आता इथे एक डायनिंग एरिया आहे. ताई म्हणाल्या तसं तेही थोडंसं मुव्हेबल व्हील्स लावलेले आहेत असं आपल्याला सांगितलं. सो खूप मोठं डायनिंग टेबल आहे. खूप मोठं डायनिंग टेबल आहे, सगळ्या लोकांना बसता येईल असं, कारण ते एकत्र जेवतात. त्यामुळे आता हे पण हे मुव्हेबल आहे. येस. सो इथेच पूजेचा, हळदीचा सगळा सीन इथे सिक्वेन्स झाला होता, त्यामुळे हे डायनिंग टेबल तिकडे हलवण्यात आलं होतं. वा.
आणि हा एक दरवाजा आहे, पण तो बंदच असतो, म्हणजे तो एंट्रन्ससाठी किंवा असं आता अजून तरी त्याचा वापर केलेला नाही. अच्छा, पण म्हणजे मालिकेत अजून त्याचाही काही वापर केलेला नाही, अजून तरी नाही केलाय. पण अदरवाईज त्याची बॅक साइड आपल्याला लॉन कडे घेऊन जाते. हा, फक्त ह्या दरवाज्यातनं फक्त हा आमचा अॅनाकोंडा येतो. आता अॅनाकोंडा म्हणजे काय, तर अॅनाकोंडा म्हणजे तो एसी आहे ऍक्च्युली, आणि इथे वॉल माउंट एसीज लावता येत नाही, त्यामुळे मग अशा पद्धतीने हे एक वेगळ्या पद्धतीचे एसी असतात, किंवा मग सेंट्रलाइज्ड एसी पण इथे आता केलेलं नाहीये, त्यामुळे हे वापरलं जातं. तर इथे सीन करताना स्पेशली जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा खूप त्रास होतो, कारण हे दार बंद ठेवायला लागतं. त्यामुळे इथे अजिबात, म्हणजे आता तुलाही जाणवत असेल की गरम होत आहे प्रचंड, तर खूप गरमीत आम्ही काम करत असतो, आणि त्याच्यात सगळे एक्सप्रेशन्स, तुमचा मेकअप स्पेशली मेंटेन करणं, इट इज व्हेरी डिफिकल्ट. पण अशा मोठ्या बंगलोमध्ये शूट करण्याचं हे एक कदाचित निगेटिव्ह पॉइंट असू शकतो की एसी लावता येत नाही, कारण बऱ्याच ठिकाणी ओपन स्पेसेस असतात, सो म्हणून हा सगळा लवाजमा करावा लागतो अॅनाकोंडा आणि त्याचा. आणि आता इथेच जिना आहे, आपण वर जाऊया आता. येस. सो इथे तुम्हाला अजून एक मोठं पेंटिंग दिसेल, लॅम्प्स आहेत खूप सुंदर, आणि हे जे मी आरसे म्हणाले होते ते आरसे आहेत. पण एवढे मिरर्स का म्हणून, म्हणजे असं स्पेसिफिक मी अजून जरा रिव्हील नाही करू शकत, पण मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे ते मंजिरीसाठीच आहेत. तिला सतत एक आपण कसे दिसतोय, छान दिसतोय ना, हे बघण्यासाठी एक मिरर लागतोच सतत. आणि ह्याच्यात ह्या मिररचा वापर करून सीन्स एखाद दुसरा झालेला आहे. आणि ह्याची पण एक गंमत सांगते मी तुम्हाला, की आता मी इकडून जर का येत असेल आणि मी तुम्हाला मिरर मध्ये दिसत असेल, तर कॅमेरा इकडे असतो आणि कॅमेरा माझ्यावरती नसतो, तर तो मिरर वरती असतो. ओके. आणि त्या कॅमेरामधनं मी इकडून चढताना दिसते, आणि मला अंदाज येण्यासाठी की मी मिरर मध्ये दिसते ना, तर मला कॅमेरा मिरर मध्ये दिसत असतो. ओके. तर मला कॅमेरा दिसला म्हणजे मी कॅमेराला दिसते, असं ते टेक्निकल हे बाजू आहे त्याची. वाव. सो आता इथे आपण खालून पाहिलं, इथे तो सीन घडत होता. हो, माया आणि अथर्व आणि अंबिकाचा सुद्धा. आता आपल्या रामपुरे कुटुंबात आमच्या बरेच लोक आहेत, पण इथे बेडरूम्स तशा पाहिल्या तर खाली एक बेडरूम आपण पाहिली, आणि ही एक बेडरूम आहे. तर आपण जाऊया त्या बेडरूम मध्ये. आता लंच ब्रेक झालेला आहे, सगळ्यांची जेवणं झालेली आहेत, त्यामुळे जरा लोक आराम करतात. जिथे बेड मिळेल, जागा मिळेल, तिथे ते झोपून घेतात, कारण हार्डली एक अर्ध्या पाऊण तासाचा ब्रेक असतो, आणि आम्ही ऑलमोस्ट एक 12 ते 14 तास काम करत असतो. म्हणजे आर्टिस्टना तरी मेकअप रूम्स असतात, पण बाकीचे सगळे डिपार्टमेंटमधले लोक आहेत, त्यांना जिथे जागा मिळेल, जसा वेळ मिळेल तसं ते आराम करतात. ओके. सो आता ही माझी बेडरूम आहे, हीच अथर्वची पण बेडरूम आहे, हीच वेदाची पण बेडरूम आहे. ओके. आता गंमत सांगते, इथे जनरली माझा बेड असतो. ओके. इकडे कपाट असतं, आणि त्या कपाटातनं मी ती पेटी बाहेर काढते, बेडवरती बसते, आणि हा सगळा म्हणजे इथपासून तिथपर्यंत ती बेडरूम असते, आणि इकडे तो माझा मिरर असतो. इकडून दाखवू शकलं तर दाखव, थोडंसं त्याला अवॉइड कर. ओके. इकडे तो मिरर असतो. आणि आता ही जी वॉल आहे ही काढली की त्याच्या मागे अजून एक रूम आहे, ज्याला बाहेरून पण एंट्रन्स आहे. तर ही वॉल काढली की ती अथर्वची बेडरूम आहे. अच्छा. हां. तर त्या वॉलची गंमत आहे, ते हे केलेलं आहे, कंपार्टमेंटलाइज केलेलं आहे. आणि इथेच हा वेदाचा बेड आहे, इथेच वेदाचाही बेड असतो, आणि तेव्हा वॉल असते. फक्त अथर्वच्या बेडरूमसाठी ही वॉल काढली जाते. ओके. आणि आता मला माझ्या आणि वेदाच्या बेडरूमसाठी हाच एंट्रन्स आहे. ओके. सो आता हे सगळं डिसमॅन्टल करून ठेवलेलं आहे. सो ही ती वॉल आहे जी आता मी त्या बाजूनी दाखवली. ओके. हे जे तुम्हाला दिसतंय प्लाय, तो काढला ओके की अथर्वच्या रूमची एंट्री इथून होते. आणि मग अशी अखंड अशी ती मोठी, म्हणजे त्याला चांगली डेप्थ मिळते त्या रूमला.
आणि हे बेड आहेत, हे बेड आता कोणाचे कसे आहेत त्याप्रमाणे ते सरकवले जातात, हेवी आहेत ते पण बेड. आणि हा आमचा सेटअप आहे, जिथे आमचे डिरेक्टर बसतात. आणि आता माझ्या मध्ये इथेच शूट झालं होतं म्हणून हा सगळा सेटअप कॅमेरा आणि आमच्या इथे डबल कॅमेरा असतो, 2 कॅमेराज असतात. त्यामुळे तुम्हाला मास्टर्स जे बघायला मिळतात त्याच्यात वेळ खूप वाचतो आमचा, कारण एका वेळेला 2 कॅमेरा वेगवेगळ्या अँगलनी लागलेले असतात किंवा क्लोज पण लागलेले असतील तेव्हा एका माणसाचा न होता 2 माणसांचे होऊ शकतात. असं आहे गंमत. पण मला एक गोष्ट इंटरेस्टिंगली जाणून घ्यायची, कारण या मालिकेमध्ये ना चिटकीण दिसते जी म्हणजे मार्जारी, अर्थात की तिचं जेव्हा शूट असतं, अर्थात ते क्रोमावर शूट होतं, बाहेरचं सीन तर तुम्ही एक्सप्लेन केलात, पण जेव्हा ते आतले सीन असतात ना ते कुठे उभे राहून शूट होतात, हॉलमध्ये, इकडचे वरच्या कुठल्या रूम मध्ये की कसे? सो ते हॉलमध्येच होतात, ते क्रोमावरतीच होतात. आणि तर आता आपण खाली जाऊया परत, म्हणजे मी तुम्हाला दाखवते. आता हे सगळे बेडरूम्स दाखवलेत. इथे फक्त तुम्ही बघाल तर तिकडे तो एक स्टँड ठेवलाय, तिकडे पण एक वॉल लावली आहे, पण तिकडे पण जाऊया जरा, कारण तिथे गॅलरी आहे. ओ अच्छा. इकडे तुम्ही याल तर तुम्हाला इकडे एक मोठी गॅलरी दिसेल. इकडे पण बरेच सीन्स होतात. आणि आता लेटेस्ट सीन जो झाला होता की मीरा जी असते ती वेदाच्या बेडरूम मध्ये येते, तर तिकडून तिने ती काय म्हणूया शिडी लावलेली असते आणि ती इथून चढून ऍक्च्युअली चढून इथून आली होती, म्हणजे एवढ्या हाईट वरनं. ओके. आणि सो तो सीन तुम्हाला आठवेल. आणि इकडून परत हा लॉन सुरूच होतो. पण ही स्पेस वापरली जाते, ही स्पेस यूज होते एवढी? इकडे सीन्स होतात, इथे सीन्स होतात डेफिनेटली. आणि मागे बघाल तर हा जो जिना मी म्हणाले होते की वरती जायला, हा एक जिना दिसतोय जिथे मगाशी आपण लाईट्स पाहिल्या. करेक्ट. सो हा जिना आम्हाला चढून जावं लागतं वर, आणि तो खूप स्टीप आहे, त्यामुळे ही साडी नेसून तर अजूनच डिफिकल्ट जातं तिकडे. आणि आमचं तर जाऊ दे, हे सगळे लाईट्स, एवढे जड लाईट्स, कॅमेरा सगळं घेऊन हे लोक वर येतात. तिकडे ते लाईट्स बघाल तुम्ही, त्या जिन्यावरनं तिकडे जात. ओके. आणि तिकडे बाहेर गेल्यानंतर पण तिकडे एक गॅलरी आहे, इथून दिसेल आपल्याला. सो तिकडे एक गॅलरी दिसत असेल तुम्हाला. हे झाड आहे, तिकडून पण मी बरेचदा चंद्र बघते माझा. ओके. ह्या ज्या 2 बेडरूम आहेत त्याचे खरं तर 3 बेडरूम म्हणून शूट होतात. वेदा, तुमची आणि अथर्वची. करेक्ट. सो आता एकाच ठिकाणी 3 रूम्स असण्याचा कधी कधी ड्रॉबॅक हा होतो, जेव्हा तुम्हाला खूप अगदी एपिसोड अगदी तोंडावरती आहे आणि शूट करायचं आहे. तर होतं असं की एक सेटअप लागलेला आहे, माझ्या रूमचा जर का लावलेला असेल तर त्याचा सेटअप चेंज करायचा असेल तर त्याच्यामध्ये ऑलमोस्ट एक पाऊण 1 तास जातो. तर तेवढा वेळ मग बाहेरचा सीन घेतला जातो तेवढ्या वेळात. आणि ऑफकोर्स आम्ही 12 तास आम्ही इथे काम करतोच, पण बरेचदा असं होतं की 6 सीन्स लावलेत आणि 2च सीन्स आहेत माझे, तर त्या सेटअप तो चेंज करण्यासाठी म्हणून जो वेळ लागतो, तर त्याच्यासाठी म्हणून मग गॅप मिळते सीन्सची, मग तुम्हाला बसून राहावं लागतं. असं बरेचदा होतं, पण दॅट इज फाईन, म्हणजे तो पार्ट आहे तुमच्या प्रोफेशनचा. म्हणजे तुम्ही 12 तास दिलेले आहेत तर तुम्ही 12 तास काम करणं अपेक्षित आहे, त्यामुळे पण असं होतं. सो आता मी मार्जरी बद्दल सांगते. सो इथे मी जसं बाहेर दाखवलं होतं की ग्रीन एक बॅकड्रॉप लावलेला होता, तसा ऑलमोस्ट इथपासून ते तिथपर्यंत म्हणजे एवढा मोठा असा एक ग्रीन कलरचा बॅकड्रॉप लावला जातो. आणि मार्जारी नेहमी अशी हवेत तरंगत असते, उंच. सो ते ऑलमोस्ट एक 7 फुटाचा एक ब्लॉक असतो, तो त्याला पण ग्रीन कापडाने रॅप केलेलं असतं आणि त्याच्यावरती त्यांना उभं केलेलं असतं. आणि त्यांचा जो पदर असतो, जो उडत असतो, तो त्याला एक अशी थिन एक काय म्हणूया दोरी असते जी विजिबल नसते, त्यांनी बांधतो आम्ही, स्टँडला बांधतो आणि मग पंखा सुरू होतो, मग तो पदर उडतो, असं ते सगळं क्रिएट केलं जातं. आणि त्या जेव्हा इथे उभे असतात तेव्हा मी इथे खाली उभी असते. सो आम्ही सीन करताना असं सीन करतो आणि मागे जे आपल्याला बॅकड्रॉप दिसतो त्याच्यावरती मग ते ती गुहा क्रिएट करतात, असं ते आहे. आता मार्जारीच्या लुक बद्दल सांगायचं तर त्या
ऑलमोस्ट एक 70-75 वर्षाच्या त्या आर्टिस्ट आहेत आणि त्यांचा जो लुक आहे म्हणजे त्याच्या सुरकुत्या आणि हे सगळं पडलेलं तो ओरिजिनल आहे, पण त्याला थोडासा एनहान्स केला जातो मेकअपनी. डोळे आणि हे सगळं किंवा नख तुम्ही बघाल तर ती नख लावलेली जातात. तुम्ही त्यांचा कॉस्ट्युम जर का नीट ऑब्झर्व केला तर तो तुम्हाला दिसताना फक्त एक असा काय म्हणू एक केप असतो तसा असा दिसेल, पण ऍक्च्युली त्याच्या आत 4 लेयर्स आहेत. बापरे. हा, म्हणजे एक असा थोडासा फुगणारा स्कर्ट आहे नेटचा, त्याच्यावरती अजून एक परकरासारखं आहे, मग त्याच्यावरती साडी आहे आणि वर जे ते घालतात तर तसंच त्याच रंगाचं असं ते केलेलं आहे, साडीसारखंच आहे ते असं आपण म्हणूया. आणि प्लस त्यांचा जो विग आहे तो इतका जड आहे, म्हणजे खरंच आर्टिस्ट म्हणून आणि इतक्या त्या म्हणजे वयस्कर आहेत हे कन्सिडर करता इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर हर, पण त्या करतात आणि खूप छान पद्धतीने त्या परफॉर्म करतात. ह्याच्याबद्दलच मला जाणून घ्यावं असं वाटेल की त्या व्यक्तीबद्दल कुतूहल आहेच, कारण अर्ध्या अर्ध्या गोष्टी दाखवल्या जातात, कधी हातच, कधी डोळे, कधी एवढाच पार्ट. सो तुम्ही म्हणालात तशा की त्या 70-75 वर्षाच्या आर्टिस्ट आहेत, पण हा एवढा जो काही त्यांना तयार करायचा, हा जो पोशाख असू दे, त्यांना रेडी करायचं असतं, किती वेळ साधारणतः त्यांचा जात असतो आणि किती सीन लागतात त्यांचे, म्हणजे आठवड्यातनं 2दा 3दा असे? सीन्स तर डिपेंड करतं की कसं काय स्क्रीन प्ले लिहून येते, पण जेव्हा केव्हा सीन्स येतात तेव्हा शक्यतो आम्ही प्रयत्न करतो की 2 सीन्स एकत्र क्लब करता येतील, कारण तो कॉस्ट्युम घातल्यानंतर त्याच्यात बसून राहणं इट इज व्हेरी डिफिकल्ट, खूपच अवघड आहे, खूप गरम होतं. आणि इथे पण आता ॲनाकोंडा तो चालू असतो पण तोही पुरत नाही, खूप जास्ती लेअरिंग आहे त्याचं कपड्यांचं. तर आम्ही शक्यतो त्यांचं वय आणि हे सगळं कन्सिडर करता वरती काही सीन चालू असतील कुठे अलीकडे तर आम्ही त्यांना एक बफर देतो मेकअप आर्टिस्टना आणि कॉस्ट्युम जी बघते त्यांना, की आता एक पाऊण तास आहे तुमच्याकडे, आता त्यांना रेडी करायला सुरुवात करा. कारण रेडी करायला घेतलं की मग फार वेळ नाही लागत, कारण आता ते सेट झालंय सगळं, तो विगच आहे फक्त. विग लावायला एक 15 ते 20 मिनिटं लागतात आणि कपडे घालायला एक 15 मिनिटं. सो नेल्स पण काही फार असं काही आपल्याला दिसताना ते दिसतं खूप, पण ती त्यांची कमाल आहे, त्यांची कला आहे ती, ते ज्या पद्धतीने ते सगळं करतात. सो वेळ तसा पाऊण तासच लागतो. पण त्या आर्टिस्ट आहेत म्हणजे त्यांनी आधी बरीच कामं केलेली आहेत का, त्यांची ही पहिली मालिका आहे आणि हे सगळं करताना वेगळ्या ट्रिक्स वापराव्या लागतात, त्यांचं बोलणं असू दे, त्यांचे हावभाव असू देत, तुमच्यासोबतचं एक ते कन्व्हर्सेशन असू दे, वेगळ्या प्रकारचं आहे, नॉर्मल डायलॉग डिलिव्हरी नाहीये. सो त्या अभिनय क्षेत्रातल्याच आहेत की ही त्यांची पहिलीच मालिका? त्या अभिनय क्षेत्रातल्याच आहेत, पण त्यांनी छोट्या छोट्या भूमिका केलेल्या आहेत. सो ही त्यांची बऱ्यापैकी मोठी भूमिका असावी असं मला वाटतंय. आणि जो आवाज आहे ओरिजिनल तो त्यांचा नाहीये, तो डब करून घेतलेला आहे. तर आपल्या खूप नोन आर्टिस्ट आहेत समिधा गुरु, त्यांचा तो आवाज आहे, त्यांनी तो आवाज दिलेला आहे त्या कॅरेक्टरला. अरे वा. आणि सो तो डब करून ऑलरेडी आम्ही घेतलेला असतो आणि मग ह्या फक्त माईंग करतात आणि मग तो आवाज त्यांच्यासाठी वापरला जातो. वा, खूप इंटरेस्टिंग. आणि हे शूट इंटरेस्टिंग, जेवढं छान दिसतं तेवढं शूट करतानाचा अनुभवही तुमचा खास असतो. तुम्ही म्हणालात की त्या इथे वरती असतात, तुम्ही इथे खाली असता. सो साधारणतः ते कन्व्हर्सेशन म्हणतात की आपल्या समोर असल्यावर आपण थोडं चीट करून काही गोष्टी करतो, पण असं असल्यावर तुम्हाला क्रोमावर काही असे लिमिटेशन्स येतात करताना? सो आत्तापर्यंत ॲज सच नाही आले, कारण आमचा जो सीन आहे तो कम्पॅरेटिव्हली जरा सिम्पल आहे करायला, म्हणजे आणि एकदा तो सेटअप झाला. आणि त्या जेव्हा आम्ही मास्टर करतो, मास्टर म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगायचं तर ज्याच्यात त्या सीनमध्ये जेव्हा सगळे आर्टिस्ट तुम्हाला दिसतात त्याला मास्टर असं म्हटलं जातं. मग ज्याच्यात एकच आर्टिस्ट दिसतोय, ज्याचा क्लोज आहे त्याला क्लोज म्हटलं जातं, 2 असतील तर 2 शॉट असं. तर आम्ही जेव्हा मास्टर करतो तेव्हा त्या माझ्या समोरच असतात त्या ब्लॉकवरती, त्यामुळे मला त्यांना बघायला सोपं जातं. आणि जेव्हा माझा क्लोज असतो तेव्हा कॅमेरामन सांगतात की इकडे बघा, तो चीट करतो आम्ही लोक. तर आता त्याची सवय झाली, आता बरेच वर्ष काम करतोय. पण हा, मला एक तुम्हाला सांगायला आवडेल, अगदी सुरुवातीचा तुम्हाला एपिसोड आठवत असेल तर अंबिका जेव्हा तिची एंट्री झाली तेव्हा तिने तो ट्रक उचलला होता. आता ते क्रोमावरतीच केलं होतं, तर त्याच्यामध्ये तो ट्रक छोटा आहे, मग तो किती डिस्टन्सवरती आणायचा आहे, तर ते सगळे जे कॅल्क्युलेशन्स असतात ते सुरुवातीला जरा कळत नाही. एकदा तुम्हाला कळलं की ते कसं करायचंय मग प्रॉब्लेम नाही होत, पण सुरुवातीला येस डेफिनेटली
की कुठे बघायचंय, कसं दिसणार आहे हे आपल्याला माहिती नाही. पण एकदा तो टेलिकास्ट झाला, सगळं कळलं की मग आपल्यालाही कळतं की ओके ही टेक्निकल बाजू आहे, ही आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. पण ही चेटकीण दाखवताना किंवा मार्जरी दाखवताना म्हटलं तसं की काही काही पार्टच असं दाखवतात. सो तो इफेक्ट येण्यासाठी म्हणून त्या अशा काहीच गोष्टी हायलाइट, फक्त एवढाच पार्ट हायलाइट केला जातो. सो तो इफेक्ट किंवा तो एक माहोल क्रिएट करण्यासाठी म्हणून तसं वापरलं, नाही तर आपण पूर्णतः आपण बघू शकतो पूर्ण दिसतायत त्या आणि पूर्णपणे संभाषण होत आहे. पण छोट्या छोट्या गोष्टी दाखवण्यामागचा हेतू नेमका काय असावा? सो मला असं वाटतंय आता मंजिरी असो किंवा मार्जरी असो, तिच्याबद्दलच्या गोष्टी अजून प्रॉपरली रिव्हील केलेल्या नाहीये, त्या हळूहळू रिव्हील होणार आहे. त्यामुळे मार्जरीचा चेहरा पण त्यांना अजून पूर्णपणे रिव्हील नाही करायचा आहे की ती खरंच कशी दिसत असेल किंवा काय म्हणूया. बेसिकली तेच आहे, मला तर तेच वाटतंय की ते अजून रिव्हील नाही करायचंय. ते जेव्हा केव्हा वेळ येईल तेव्हा तो प्रॉपरली रिव्हील केला जाईल. सो अजून आत्ता तरी डोळे, ओठ म्हणजे तोंड जेव्हा त्या बोलतात आणि काय वाईडमध्ये ते अखंड दिसतात आपल्याला, विग दिसतो, नख दिसतात, तर त्याच्यावरतीच त्याचा फोकस आहे. हे आत्ता तरी मला वाटतं तोच हेतू असेल त्यांचा. ओके. काही गुपितं आहेत ती खरं तर मालिकेतली यायची अजून बाकी आहेत आणि काही गोष्टी आहेत त्या प्रेक्षकांना प्रश्न पाडतातच प्रत्येक एपिसोड बघितल्यानंतर. एवढी सेट सफर छान घडवली आहे आणि माझ्या मते आत्ता ब्रेक झालेला आहे. सगळे जरा रूम मध्ये बसलेले असतील. कोणाकडे तरी एकाकडे जाऊया आणि विचारूया नेमकं काय करतात, जरा बघायला मिळेल ब्रेक टाइम मध्ये काय करतात. हो, बघू शकतो आपण. सो ही नर्मदा, अनन्या आणि अंबिकाची रूम आहे. पण नीरज इथे जेवायला येतो, मीही येते जेवायला. आणि इकडे कसा एक काय म्हणूया मेन्यू सगळा असा स्टॉल लावलेला आहे एक छोटासा. सो हे आमच्या नर्मदा ताई. आणि ह्या रूम मध्ये सतत खाणंच सुरू असतं. वेळच्या वेळेला खातो, पण खूप वेगवेगळे मेन्यूज तुम्हाला इथे बघायला मिळतील. आणि आज काय आणलेलं आहे? ओके. आणि तुम्ही काय आणलं? सांग मग. हा, ओके. सो इथे एक दुपारी आम्ही जेवायला आलो की एक असा भिशी ग्रुप साधारण एक जमा झालेला असतो. त्याच्यात आता ह्याला पण आम्ही घेतलंय. तो ऐकत असतो फक्त विचारा, कारण आम्ही त्याला बोलूच देत नाही. खरं तर पोळी भाजी भात आमटी सगळंच असतं. हा, पण आता आज मला पोळी भाजी कंटाळा आलाय. सो मी आज सँडविचेस करायला घेऊन आले. पण अशी व्हरायटी बघायला मिळते या रूम मध्ये. सो असं जेव्हा घरातनं काहीतरी छान छान डिशेस आमच्यासाठी घेऊन येत असतात. आत्ताच खरडा आणला होता, मग कारल्याची भाजी आणली होती. त्यामुळे हा सुरमई घेऊन आले. बापरे. चंगळ असते आमची. येस. सो माझ्या मते खूप छान सेट झालेला आहे आणि आत्ता ब्रेक झालेला आहे, त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी सगळेजण त्यांची त्यांची कामं आटपून थोडा आराम करताना आपल्याला पाहायला मिळतात. पण अदरवाईज तुम्ही जर ही मालिका बघत असाल तर तुम्हाला खूप वेगवेगळ्या गोष्टी वास्ट लेवलच्या दिसत असतील आणि त्यामागे काही ट्रिक वापरल्या जातात का, त्या कशा वापरल्या जातात ते आत्ता आपल्याला सेट सफरमध्ये शर्वरीताईंनी सांगितलंच. सो आत्ता ही मालिका बघताना तुम्हाला खरं तर इंटरेस्ट जास्त येईल की कुठला शॉट कसा घेतला जात असेल आणि कसं ते बोललं जात असेल. आता ही सेट सफर आम्हाला केलीत आणि एवढं मस्त प्रत्येक गोष्टीचं डिटेलिंग सांगितलं, त्यासाठी थँक्यू सो मच. इतका वेळ आम्हाला दिलात त्यासाठी थँक्यू सो मच. आणि मला पण खूप मजा आली. मी हे पहिल्यांदाच करते आणि आम्ही दरवेळेला आता हे आमचं घरच आहे, कारण आम्ही ऑलमोस्ट अर्धा दिवस इथेच असतो. म्हणजे रात्री स्वतःच्या घरी फक्त झोपायला जातो. त्यामुळे या घराशी एक वेगळं इमोशन, वेगळी एक अटॅचमेंट आहे आमची. आणि तुझ्यामुळे आमची पण आज एक सफर झाली. जरा डिटेल्स आम्हाला तुमच्याबरोबर शेअर करता आल्या. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला याच्यातली कुठली ट्रिक आवडली, कुठली ट्रिक आणखीन जाणून घ्यायला आवडेल, कुठल्याबद्दल कधी क्वेश्चन मार्क असेल आणि कुठला कॉर्नर तुम्हाला जास्त आवडला हे मला या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा. मी त्याची वाट बघेन. थँक्यू सो मच पुन्हा एकदा ताई. थँक्यू.